लाडकी बहीण योजना 8वा हप्ता कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल बऱ्याचशा ताई मला प्रश्न विचारत आहेत की 8वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे। बऱ्याच ठिकाणी न्यूज मध्ये सांगितलं जात आहे की बाबा 8वा हप्ता वाटप झालेला आहे, 8वा हप्ता आता सुरू झालाय, आता तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। तर अशा काही चुकीच्या बातम्या या ठिकाणी समोर येत आहेत। तर लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, डायरेक्ट तुम्हाला एक गोष्ट सांगते की काल या ठिकाणी सर्वांना वाटत होतं की पैसे येतील, पण या ठिकाणी 23 फेब्रुवारीला पैसे आलेले नाही। परत सांगते 23 तारखेला 8वा हप्ता आलेला नाही। सगळ्यांना वाटत होतं, टीव्ही मध्ये सुद्धा त्यांनी बातमी दिली होती, पण ती बातमी 100% चुकीची ठरलेली आहे आणि 8वा हप्ता काल आलेला नाही। आता बऱ्याच ताईंचा प्रश्न आला असेल, एक लक्षात घ्या, कोणी तुम्हाला सांगत असेल की आम्हाला काल पैसे आले किंवा रात्री आले, तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका, कारण आतापर्यंत कोणालाही पैसे आलेले नाही। आज देखील कोणाला पैसे आलेले नाहीयेत। 24 फेब्रुवारीची आपण वाट बघितली, पण आज देखील या ठिकाणी कोणालाही पैसे भेटलेले नाही। तर लक्षात घ्या, फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्यामुळे वाटत होतं की बाबा कमी दिवस असल्यामुळे हप्ता लवकर येईल, पण असं काही या ठिकाणी झालेलं नाहीये। अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की 15 फेब्रुवारी रोजी की तुम्हाला 8 दिवसाच्या आत पैसे येतील, म्हणजे साधारण 23 तारखेपर्यंत पैसे यायला हवे होते, पण ते देखील चुकीचं ठरलेलं आहे, ते देखील सत्य झालेलं नाही। तर लक्षात घ्या, जर वरून डीबीटी करण्याचे आदेश आले, वरून जर आदेश आले, तर तुम्हाला पैसे रातोरात सुद्धा येऊ शकतात, पण अजूनही कोणती बातमी समोर आलेली नाही की वरून आदेश दिलेत असं। आणि या 2 दिवसात कोणताही मंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल काहीही बोललेले नाहीये, त्यामुळे आता फेब्रुवारीचा 8वा हप्ता नेमका कधी येईल याकडे सगळ्याच महिलांचं लक्ष लागलेलं आहे। तर सगळ्यांना 23 आणि 24 तारखेबद्दल खूपच उत्सुकता वाढली होती की बाबा आम्हाला 8वा हप्ता आता भेटणार आहे। मला पण असं वाटलं होतं की 23 किंवा 24 तारखेला हप्ता मिळून जाईल, मला देखील खूप उत्सुकता वाटली होती। मला पण असं वाटतं की सर्व लाडक्या ताईंना लवकरात लवकर फेब्रुवारीचा हप्ता मिळावा। काल 23 तारखेला पैसे येतील असं सगळ्यांनाच वाटलं होतं, बातमीमध्ये सुद्धा आलं होतं आणि न्यूजपेपर मध्ये सुद्धा सांगितलं होतं, पण काल काही पैसे आले नाहीयेत आणि आज खूप वाट बघितली, मी देखील वाट बघितली आणि सर्व लाडक्या ताईंनी वाट बघितली असेल। तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात घ्या, उद्या आहे 25 फेब्रुवारी आणि आपण अशी आशा करूया की उद्या तरी लाडक्या बहिणींना त्यांचा फेब्रुवारीचा हप्ता मिळून जाईल। मला असं वाटत होतं की लवकरात लवकर फेब्रुवारी महिन्याचे पैसे भेटावेत, कारण की आता तपासण्या चालू झालेल्या आहेत आणि जवळपास 9 लाख महिला या योजनेतून बाद केल्या आहेत। पण आता नेमकं समजेल कसं की कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद केलं आहे, त्यामुळे 8वा हप्ता आल्यानंतरच समजेल की कोणत्या कोणत्या महिलांची ही योजना चालू आहे। ज्यांना 8वा हप्ता येईल त्यांना 100% इथून पुढचे सर्व हप्ते मिळून जातील, पण ज्यांना 8वा हप्ता येणार नाही त्यांना काळजी करण्याची गरज आहे, कारण त्यांचं नाव या योजनेतून बाद केलं जाऊ शकतं। पण तपासणीमध्ये कोणती लाडकी बहीण अडकली आणि तिला पैसे भेटले नाहीयेत तर मला खूप दुःख होणार आहे। तर लाडक्या ताईंनो जर उद्या पैसे आले तर खूप चांगलं होईल आणि लवकरात लवकर समजून येईल की कोणत्या कोणत्या ताईंना पैसे येणार आहेत। जवळपास 2,35,00,000 महिलांना 8वा हप्ता भेटणार आहे। पण लाडक्या ताईंनो काळजी करू नका, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, पैसे तुम्हाला भेटले तर आनंदच असणार आहे, पण ज्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार नाहीत त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण त्यांच्यासाठी देखील मी एक सोल्युशन शोधून काढलेला आहे, जेणेकरून आपली व्हिडिओ बघणाऱ्या कोणत्याही लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार नाही। ई-केवायसी मुळे असू द्या किंवा डीबीटी मुळे असू द्या, रेशन कार्ड मुळे असू द्या किंवा उत्पन्नाच्या दाखल्यामुळे असू द्या किंवा 4 चाकी वाहनामुळे असू द्या, कोणत्या पण कारणामुळे असू द्या, त्यांच्यासाठी मी कायम झटत राहणार आहे। तर बघा, मी तुमच्यासाठी अजून एक गोष्ट सांगते, निराधार ज्या ताई आहेत की ज्यांचे पैसे या ठिकाणी कट केले जातात, निराधार योजनेचे ज्यांना 3000 रुपये मिळतात त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। तर सरकारकडे मी मागणी मागते तुमच्या वतीने की निराधार महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळावा। ज्या वेळेस लाडक्या ताईंचे 2100 रुपये होतील त्यावेळेस त्यांना 600 रुपये मिळायलाच पाहिजे। लाडक्या बहिणीमधून त्यांना वगळू नका। लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी मी कायम सोबत असणार आहे। लक्षात घ्या, अजून एक सांगते, 4 चाकी वाहन सरकारला मी मागणी करणार आहे। 4 चाकी वाहन जर लाडक्या ताई स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा स्वतःच्या काही धंद्यासाठी घेत असतील तर त्यांची लाडकी बहीण योजना बंद करू नका। पोट भरण्यासाठी त्यांनी 4 चाकी वाहन घेतलेलं आहे तर त्यांची लाडकी
लाडकी बहीण योजना कृपया बंद करू नका। त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने सरसकट चारचाकी वाहनवाल्यांना या योजनेतून बाद करायला नाही पाहिजे। आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर येत असते। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।